प्रेम अशा मुलीवर करा जी लग्नापर्यंत साथ देईल. टाईमपास करणाऱ्या मुली आयुष्य बर्बाद करतात. पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे. तू एकदा हा बोल, मग आपली 7 जन्माची गाठ आहे. बघ, तुला अजूनही राहवत नाही माझं स्टेटस पाहिल्या वाचून. मी काय म्हणतो, मग बोलूनच टाक ना मनातलं एकदा. जीवनात सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला येतात. मग ती व्यक्ती कोणीही असो, गरीब अथवा श्रीमंत, लहान अथवा मोठी. सुखाच्या प्रसंगात जशी झालेला आनंद वाटण्यासाठी मित्रमंडळी नातेवाईकांची गरज असते, तशीच दुःखाच्या प्रसंगी देखील मन हलकं करण्यासाठीही जीवाभावाच्या लोकांची गरज असते. कधी अपयशी झाल्यामुळं, कधी प्रेमभंग झाल्यामुळं, कधी नातेसंबंधात दुरावा आल्यामुळं, तर कधी अचानक आलेल्या एखाद्या अवघड प्रसंगामुळं मन दुःखी आणि उदास होतं. अशावेळी मनातील दुःखद भावनांना वाट मोकळी करण्यासाठी कुणीतरी आपलं हवं असतं. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर फक्त रक्तच बाहेर येतं, पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं. मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो जर तिला प्रेम आणि पैशातील फरक कळला असता. माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढे ते दूर जातात. लोक म्हणतात, एवढं काय असतं प्रेमात? मी म्हणतो, एकदा करून बघा. काय नसतं प्रेमात? जखम करणारा विसरून जातो, पण जखम ज्याला झाली तो कधीच विसरत नाही. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. प्रेमाच्या विरहात माझ्या मनात मात्र तो सतत हेलकावत होता. कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं. माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखाचा हिशोब अगदी रास्त होता, कारण होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता. अजून किती तुकडे करणार आहे या तुटलेल्या मनाचे? जेव्हा थकशील तेव्हा एवढंच सांग, काय चूक होती माझी.